घडायचं ना ते घडणार. तुम्ही विचार नाही करायचा कर्म करताना. आणि तुमच्या हातात कुठला काळ आहे? फक्त वर्तमान काळच तुमच्या हातात आहे. भूतकाळ येऊन गेलेला आहे, भविष्यकाळ आलेलं नाही. मग तुम्ही जगायचं कुठल्या काळामध्ये आहे? वर्तमान. म्हणून कर्मण्यवाधिकारच ते महापुरुष शिकवतात. तेच रमण वर्षीनं नाही कर्त्याच्या आज्ञेने प्राप्त होते. पण धर्म नव्हे श्रेष्ठ असे जड. कर्माला काय माहिती आहे मला काय करायचं आहे ते? मी इथे उचलून इथं ठेवलं. त्या वहीला काय माहिती आहे? त्या हाताला काय माहिती आहे? ते कशासाठी इकडचं इकडं ठेवलं? हे कर्म केलं मी. ते कर्माला काय माहित नाही. तो करणार आहे त्याला माहिती आहे हे कशासाठी करणार. त्यामुळे कर्म हे जडच आहे. हे जग सुद्धा कसं आहे? जडच आहे. आता ही बिल्डिंग कशी आहे? जडच आहे. ती काय बोलत नाही, चालत नाही, त्याला काय कुठल्या भावना नाही, काय नाही. त्यामुळे इमारतीला इथं कोण येणार आहे काय त्याला कुठं माहिती? त्याला काय माहिती नाही. पण करणाऱ्याला माहिती. हे बांधले कशाला, वापर कसा करायचा आहे त्याला माहिती. म्हणून कर्मण्य याच्यामध्ये कर्तुराज्ञा प्राप्यते फलम कर्म किं परम कर्मत्ता जड. म्हणजे कर्माला काय कळत ते जड आहे. कृती महोदधो पतन कारण. तुम्ही जेवढं कार्य करत जावाल त्यात तुम्ही गुंतत जाणार. तुम्ही जे काय कार्य करता त्याचे परिणाम तुम्हाला, तुम्ही चांगलं कार्य केलं चांगले परिणाम, वाईट काम केलं वाईट परिणाम. म्हणजे जसं तुम्ही आर्याला म्हणता तर कार्य येणारच आहे. तुम्ही माझं ते म्हणणं असं आहे पहिल्यापासून, हे जग म्हणजे आरशासारखं आहे. तुम्ही आरशासमोर उभं राहा आणि त्याला नमस्कार म्हणा. ते आरशातलं पण तुम्हाला नमस्कार. तुम्ही त्या आरशात त्याला तुम्ही हसा त्याच्यावर छान आपल्याला भेटून फार आनंद. तर त्या आरशातलं पण अगदी सेम म्हणतात. तुम्ही असा हात उभारला तर ते पण असा हात उभारतात. या जगात तुमच्या मनात जसं आहे ना तसं जग तुमच्याशी वागतं. हे जगातले सगळे लोक महामूर्ख आहेत म्हणतात, तू महामूर्ख आहे म्हणतात. आणि जगात सगळी माणसं मला चांगली मिळतात म्हणतात, तुझ्या मनात काहीतरी चांगलं, सगळ्यात चांगलं बघण्याची भाव तुझ्यात आहे असं म्हणाले. हे बघा जगामध्ये परिपूर्ण कोणच नसते. सत्वरंजन तमाचं मिक्सचर असतो आपण. मग प्रत्येकामध्ये चांगलंही आहे आणि वाईट आहे, दोन्ही पण आहे ना. तुमची बघण्याची दृष्टी काय पाहिजे? तुमच्याकडे चांगलं काय आहे? तुम्ही चांगले डेंटिस्ट आहात, तुम्ही चांगले चार्टर्ड अकाउंटंट आहात, तुम्ही उद्योजक आहात, तुम्ही बिल्डर आहात, तुम्ही वकील आहात. तुमच्याकडे जे चांगलं आहे त्याला धरून आम्ही सगळ्यांनी एकत्रित एक सुंदर विश्व निर्माण करायचं आहे. तर आम्ही एकमेकांच्या निंदा झालंच नाही. ह्याच्या अंगात काही ताकद नाही, हे दारू नाही, हे असं आहे तसं. तुमच्या वाटेला तसंच येते सगळं. कारण विचार तुमच्यात तो आहे. तशीच माणसं तुम्हाला, माणसं जरी भेटली तरी तुम्ही त्याच्यातलं चांगलं बघायला पाहिजे हे आम्हाला कळण्याची आवश्यकता असते. कृती महोदधो पतन कारण. म्हणजे आपल्याला या माया जगामध्ये आपण गुंतत जातो व्यवहारामध्ये. आपण बऱ्याच वेळेला धंद्यात इतके गुंततो की आपण म्हणतो हे त्या आध्यात्मिक कार्याला मला जायला वेळ नाही. ते कोण करत बसणार? धंदा सोडून काय तिकडे काय सगळ्यात घ्यायचं असं म्हणणारी आहे का मला? म्हणजे असं वाटत असते की बॅलन्स ठेवायला पाहिजे. अध्यात्म आणि व्यवहार, अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीचा समन्वय साधायला पाहिजे. तर दोन्हीकडे चांगले होते. हा त्यातलं महत्वाचं मुद्दा आहे. कृती महोदधो पतन कारण कर्तुराज्ञा प्राप्यते फलम कर्म किं परम कर्मत्ता जडम. कृती महोदधो पतन कारण फलम शाश्वतम गती निरोधक. म्हणजे काय? फळ हे या कर्माचं फळ अशाश्वत आहे. एवढंच मिळेल तेवढंच मिळेल अशी खात्री द्यायला येईल. त्यामुळे त्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका. आणि कर्मसमुद्राचे अशाश्वत फळ अवरोध होतो प्रगतीचा. म्हणजे त्या कर्मफळाच्या अपेक्षेत तुम्ही बसला तर तुमची एनर्जी डाऊन होणार, अवरोध होतो, प्रगती होणार नाही तुमची. म्हणून मी आता मगाशी 2 उदाहरणं दिली. एक क्रिकेटचं दिलं, एक झाड लावण्याचं दिलं. ते तेवढ्यासाठी कर्म तुम्ही चांगलं करा, त्याचे तुमचे चांगले परिणाम तुम्हाला पुढे मिळणारच आहे. आणि किती मिळेल? आंबे झाड लावलं तर तुम्ही किती आंबे तुम्हाला किती वर्षांनी मिळणार हे त्यावेळी मिळते ते तुम्ही घ्या. एवढेच मिळायला पाहिजे, एवढ्या दिवसांनीच मिळायला पाहिजे, असंच क्वालिटी असायला पाहिजे. तुम्ही जसं कर्म करा त्यानुसार तुम्हाला ते मिळणार. तुम्ही स्कोर सुद्धा किती करणार
ते त्या बॉलरच्या क्वालिटीवर, तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर ते सर्व अवलंबून आहे. अनेक बॅट्समन अनेक सेंचुऱ्या करतात, 50s काढतात आणि काही जण नाही काढू शकत. याचा अर्थ काय आहे? त्या त्या क्षेत्रामधल्या त्या लोकांनी त्याला सराव करून, प्रॅक्टिस करून वर्तमान राहण्याचं सामर्थ्य त्यांनी मिळवलेलं असतं. अपेक्षा करणारा हा काय होतो? अधोगती. मग काय करायचं अशा वेळेला? कर्म तर जड आहे, अपेक्षा तर करायचं नाही. मग कर्म कसं करायचं? ते आता महत्वाचा मुद्दा सांगतो, तो कर्मयोगाचा आहे. कर्म म्हणजे जे कार्य करतो ते कृती, पण त्याचा योग केव्हा होतो? शेवटच्या वाक्यामध्ये आपण बघूया. ते म्हणजे ईश्वरार्पितम नेच्छाकृतम चित्तशोधकम मुक्तिसाधकम. ईश्वरार्पितम म्हणजे काय? ईश्वराला अर्पण करा. म्हणजे कुणाला? ज्याने विश्व निर्माण केलेलं आहे, ज्याचा संकल्प आहे चांगलं विश्व निर्माण करायचं, त्याचं तुम्ही चिंतन करा. तो सर्वज्ञानी आहे, सर्वशक्तिमान आहे आणि एवढं महान अनंत विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. तर त्याचं चिंतन तुम्ही करा, म्हणजे तुम्ही त्याच्यासारखे व्हा. तुम्ही ज्ञानी व्हायला पाहिजे, तुम्ही शक्तिमान व्हायला पाहिजे आणि हे विश्वाचे जे शास्त्र आहे, जे नीती नियम आहेत, त्याच्यानुसार तुम्ही कार्य करा, त्याला सोडून नाही. म्हणून आपल्याला आपल्या आत्मदर्शनमध्ये आपण खूप डिटेलमध्ये जात असतो त्या बाबतीत. म्हणून आपल्याला हे ईश्वरार्पित म्हणजे आपण कर्म करायला लागलो. समजा तुम्ही उद्योग करताय, कारखानदारी करताय, तर ती कारखानदारी तुम्ही का करायला लागलाय? सेवा म्हणून करायला. कुणाची सेवा करायला आहे? ज्याने विश्व निर्माण केलंय त्याची सेवा तुम्ही करा. आणि त्याला चांगलं काहीतरी निर्माण करायचं आहे, तर त्याच्या संकल्पानुसार तुम्ही आता कार्य करायला लागलाय, त्याला मनामध्ये आणले. आणि त्याप्रमाणे आपण पूर्वी सफरचंदाचा किंवा आंब्याचा वगैरे प्रोसेस करत होतो. त्याच्यामध्ये कसं होतं? त्याचा गंध चांगला होता, रंग चांगला होता, त्याचा आकार चांगला होता आणि सगळं होतं. त्याच्या आतमध्ये गर आहे तो तुमचं कल्याण करणार होता. म्हणजे एखादं फळ निर्माण केलं तर सर्वांचं कल्याण करणार आहे, ते दादू ठरवणार आहे. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध सगळं त्या सफरचंदाचं, आंब्याचं चांगलं आहे. ते सुद्धा कोणी निर्माण केले? ते ईश्वरानंच निर्माण केले. तर ते जर ईश्वराने निर्माण केला असेल तर त्या सफरचंद किंवा तो आंबा काय करतो? स्वतः काय घेतो का कोणाकडनं? घेत नाही. तो संपूर्ण समर्पित करत असतोय स्वतःला. तुम्ही आंबा किंवा फळ खाल्लं तर तुम्ही त्या फळाला किती देता पैसे? फळाला काय देत नाही तुम्ही, कोणाला देता? ज्याने रोग लागलाय, त्याला कष्ट केले, ज्याने इन्व्हेस्ट केलंय, त्याची कुटुंब नीट चालावे म्हणून कॉन्ट्रीब्युशन तुम्ही दिलेलं आहे. फळाचे पैसे तुम्ही देऊ शकता आणि त्याची इन्व्हेस्टमेंट अनधिकारची, त्याची कौटिक करून नाही शकत तुम्ही. हे अनुभव आहे. या जगात सगळंच तसं आहे. जगातला कण अनकण अनुभव आहे. म्हणून आपण म्हणतो कण कण में भगवान. एकदा लक्ष द्या, कण कण में भगवान का म्हणतो आपण? ते चैतन्य स्वरूप आहे, त्याचं काही ना काहीतरी कार्य आहे, अनुभव आहे.